नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. OTW आपला नवीन ब्लॉगची आपण सुरुवात करतो आहोत. आज आपण निघालो आहे अंधेरीला बरेच दिवसानंतर. पावसामुळे बरेच दिवस काम पण नाही केलं, ऑफिसला जायचं होतं. आपण निघालो होतो अंधेरीला. चला भेटू आपण. मित्रांनो, हे आहे नवीन ब्रिज बांधते आहे, ओव्हर ब्रिज बांधतायत विरारमध्ये. ती डबल डेकरची ट्रेन जाणार आहे, मालवाहक ट्रेन. तिचे 2 ट्रॅक टाकले गेले आहेत आणि त्यासाठी हे आता ब्रिज बनवत आहे. आणि बघा, इथे टनल आहे राईट साईडला, काम चालू आहे. हे बघा, हे 2 ट्रॅक आहेत. राईट साइड ते मुंबई साइड वरनं येते आणि लेफ्ट साइड आहे गुजरात साइडला चालली आहे. ट्रॅक बसवलेत, काम जोरात चालू आहे. एक मे महिन्यापासून काम या ब्रिजचं चालू करण्यात आलेलं होतं. जेमतेम आता 70% कंप्लीट झालेत. फ्रेश वातावरणात आपण चाललो आहोत आता मुंबईच्या ठिकाणी, मुंबईला कामासाठी. रोड बघा किती मस्त आहेत, दोन्ही साईडला हिरवळ आहे. ड्रायव्हिंगची मजा घेण्यासाठी अशी रोड हवे, पण मुंबई साईडला तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला विरारला यावं लागेल ड्रायव्हिंगची मजा घेण्यासाठी किंवा इकडच्या निसर्गाची मजा घेण्यासाठी. आपण आता आलो आहोत वसई रोडला, हायवेला आहोत आपण. ट्रॅफिक जेमतेम नाहीच पकडा आज, नाही तर नेहमी भरपूर ट्रॅफिक असते. 2 तास 3 मिनिटं दाखवत आहे गुगलवरती, नाहीतर ते 2 तास 40 मिनिटं 30 मिनिटं असं गुगल मॅप दाखवत असते. ड्रायव्हिंगची मजा घ्या मित्रांनो. तुम्हाला जर ड्रायव्हिंग येत असेल खरोखर, तर ड्रायव्हिंग करायला जी मजा येते हायवेला, ती सांगणार की नसते. तो ड्रायव्हिंग करतो त्यालाच कळते. आणि खास करून 4 व्हीलरची ड्रायव्हिंग. 2 व्हीलरमध्ये जास्त मेजर रिस्क असते. आपण आता भाईंदर खाडीच्या आसपास तिकडे बघा काय ट्रॅफिक आहे मित्रांनो. हे नेहमीच असतं इकडे. वर्षाचे 12 महिने तुम्ही कधी पण या, येते आता कमी नाही तर 3-3 किलोमीटर पर्यंत लाईन असते यांची. रस्ते बनवल्यात नाही, असेच ठेवतात, पॅच मारतात, सोडून देतात. मग ते 4-5 दिवसात खड्डे निखळतात, खडे बाहेर येतात. आता ब्रिज बघा, ब्रिजची हालत बघा काय. धूळ माती पूर्ण उडते, कोण इकडे डांबर पण टाकत नाही. ते वरती राईटला दिसतंय नवीन ब्रिज आहे, 3 वर्षापूर्वी चालू केलंय. हा एकदम जुना ब्रिज आहे. लेफ्ट साईडला एक ब्रिज आहे, तो 6-7 वर्षापूर्वी बांधलेला. आता आलो दहिसर चेक नांगाचे, तिकडे पण बघा 2 ते 3 किलोमीटर पण लाईन असते. रिक्षावाल्याला किती घाई आहे बघा. आता हा घुसेल, अजिबात जागाला तरी नाक तोडून घुसून आतमध्ये घुसतोय. जा बाबा, जा पुढे जा, तुला जास्ती घाई, आम्हाला नाहीये, गाडीची वाट लावशील. बघा किती घाई आहेत, जागा काढून पुढे घुसणार. पुढे जायचं असं का माहित नाही ना. सध्या टोल फ्री आहे, पैसे घेत नाही. बघा कधीपर्यंत घेणार नाही ते. त्यांना मेंटेन करायचं आहे, टोल टॅक्स लावाच लागणार आणि हे घेणार. पण आता बोरिवलीला आलो, फ्रेश वातावरण बघा किती मस्त, छान वाटते. पण थोडी आणखी ट्रॅफिक कमी असले असते, आणखी मजा आली असते. आपण आता जोगेश्वरला पोहोचलो आहोत. आपण एक आता लिटिल ब्रेक घेतलाय, ब्रेकफास्ट ब्रेक.
तिकडनं आता आलो आहोत एरियामध्ये. आमचं जुनं घर आहे इकडे. या डाव्या साईडला मैदान, राईट साईडला आमचं घर आणि इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो. मुलं आहेत, टाइमपास करतात, काहीतरी मजा करतात वाटते. बसली आहेत. रोहन चल क्रिकेट खेळूया. रोहन चल क्रिकेट खेळूया. अरे बॅट घे. आमची क्रिकेटची टीम मंडळाची ट्रॉली आहे. आमचा ओपनर बॉलर आणि ओपनर बॅट्समन. ओपनर बॅट्समन विकत घेतली आहे. अजून टाकणार आता बघ मी नकली हँडओव्हर केली. आमची बऱ्याच दिवसाने गेट टुगेदर झालंय. पुरा आमचे रोहन सोमेशकर, आणि उपकॅप्टन संदीप कालेलकर आणि दादाला मिस आउट करायचो. हा मला बरोबर आउट केलं. आम्ही ह्या मैदानात खेळत आहोत. हे मैदान इकडे जिंदगी गेली. 40 वर्ष माझी लाईफ इकडे गेली या मैदानात. राजोडी मिसळ. मित्रांनो, ज्या मीटिंगसाठी आम्ही आलेलो, मीटिंग काय तरी झाली नाही. आम्ही चहा प्यायला एका ठिकाणी बसलेलो आणि रेकॉर्डिंग पण नाही झालं बरोबर. बाहेरचा आवाज जास्त होता, त्यामुळे व्हॉइस ओव्हर देतोय या व्हिडिओला. आता इकडनं आपण निघणार आहोत आता विरारला. मित्रांनो, आपण आता निघालो अंधेरीहून. ट्रॅफिक होती मागे. या मीटिंगला गेलो तर मीटिंग काय झाली नाही. बॉस काय आले नाही, म्हणून मध्ये थोडासा टाईमपास झाला. तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आला नाही. मित्रमंडळी भेटली, तुम्हाला माहिती आहे भेटल्यानंतर कसे असतात, थोडे शिव्या गाळ्या जाऊन बोलत असतात. ते बीप करू शकत नाही म्हणून बोललो जाऊन दे, व्हिडिओज नाही काढला. आता आम्ही पोचलो. ओबेराय मॉल क्रॉस केला. मालाड क्रॉस करत आहोत. आपण चाललो आहे परतीच्या प्रवासाला आता ऑलमोस्ट विरारला. ऑलमोस्ट कमीत लोक ड्रायव्हिंग जात असतील. ड्राईव्ह करून विरार टू मुंबई म्हणजे अंधेरी किंवा बँड्राकडे जात असतील किंवा रिटर्न जात असतील तर माझ्या व्हिडिओद्वारे OTW ब्लॉगच्याद्वारे तुम्हाला दाखवतो बाबा कसं आम्ही ट्रॅव्हलिंग करतो, किती ट्रॅफिकमध्ये आम्हाला किती ट्रॅफिक सहन करावं लागते. 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये राहावं लागते. मित्रांनो, आपण आलो आहोत आता दहिसर चेक नाका. ॲज युजल इकडे ट्रॅफिक कधीच कमी होत नाही. वर्षानुवर्ष हे झालं नाही इकडे. स्लो मुवमेंट. आता रे ठीक आहे. आता ऑलमोस्ट वाजले आहेत 5:30 हे जर तुम्ही 6:30 नंतर याल तर समजा तुमचे 12 वाजले. अंधेरीवरनं तुम्हाला मित्रांनो 1.25 तास लागतो जेमतेम इथपर्यंत यायला. त्यानंतर पुढचा प्रवास, तिकडनं पुढचं 1-1.25 तास जे पण ट्रॅफिक असेल त्याचा. 2.5 तास, 2.5-3 तास तुम्हाला जेमतेम लागतात. कशी ट्रॅफिक आहे बघा. आणि या ट्रॅफिकमधनं आम्हाला डेली अपडाऊन करावं लागते. मी आज 2 ते 2.5 वर्ष इकडनं या ट्रॅफिकमधनं गाडीने प्रवास करतो आहे. कामासाठी जातो आहे. विरार टू अंधेरी, अंधेरीवरनं बँड्रा आणि बँड्रावर रिटर्न विरार. दिवसभराची माझी नाही म्हटलं तर ना मित्रांनो 6 तास ड्रायव्हिंग होते माझी. हवालदार व्हिडिओ कट करायचं कारण असं होतं की समोर हवालदार उभे होते. आता ते मोबाईल हातात पकडला ना तरी त्यांना वाटते कोणतरी फोनवरती बोलते आणि त्याला लास्ट टाइम मला चार्ज मारलेला. 5 मिनटं व्हिडिओ शूटिंग नाही केली तर काय फरक पडत आहे. आपले ब्लॉग तर डेली बनणार आहेत का मित्रांनो, बरोबर ना. ही बघा अशी ट्रॅफिक आहे मित्रांनो. मजा काय ट्रॅफिकची. हे बघा इकडे डिकॅथलॉन आहे. डिकॅथलॉनमध्ये जेवढे कॅम्पेनिंगचे असतात ना वस्तू ते सगळे भेटतात त्याच्यामध्ये मित्रांनो. आम्ही पण घेतले आहेत. चेअर्स घेतल्या आहेत 2, एक टेबल घेतला आहे, एक डायनिंग टेबल घेतला आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. टेंट घेतला आहे. मित्रांनो मगाशी आपण बोलत होतो की कॅम्पेनिंगबाबत आपण आता कुठेतरी बाहेर जाऊ फिरायला 2-3 दिवसांनी. आम्ही बरेच दिवस गेलो नाही पावसामुळे, जाता नाही आला. आणि ऑलमोस्ट घरचे नेहमी मला नाहीच बोलत होते की बाबा तुम्ही नका जाऊ पावसाच्या टायमाला, कुठेही जाऊ नका, पाऊस संपल्यावर जावा. आणि ज्या हिशोबात पाऊस पडला आहे महाराष्ट्रामध्ये मी बघितलं, महाराष्ट्र काय इतर देशांमध्ये पडला, पूर्ण भारत देशामध्ये पाऊस पडला आहे. आणि जे त्यांनी कहर केला आहे न्यूजमध्ये सगळ्यांनी तुम्ही बघितलंच असेल.
कमेंट करा, कमेंटवरती मला कळवा. आम्हाला पण बरं वाटेल बाबा तुम्ही आमचे व्हिडिओ बघितलात आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्यावर तुम्ही कमेंट केला तर आम्हाला खरोखर असं वाटतं की बाबा हां तुम्ही त्याला रिस्पॉन्स देत आहे व्हिडिओला. आम्ही जी पण मेहनत करतो, एक व्हिडिओच्या मागे बरेच मेहनत असते. तुमचा पण ब्लॉगर तुमच्या ओळखीचा मित्र असेल त्याला विचारा एक व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते ती. बरोबर मित्रांनो, खूप मेहनत असते. एडिटिंग, शूट परत नाही आलं तर परत रिपीट करावं लागते, सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर प्लीज कमेंट करा, कमेंटवरती मला कळवा कुठे काय कुठचा स्पॉट तुम्हाला आवडीचा, तुम्हाला वाटेल तिकडे आम्ही जाऊ तुमच्या म्हणण्याप्रमाणे. प्लीज प्लीज कमेंट करा मित्रांनो. मगाशी तुम्हाला दाखवलं रस्त्याची काय चालन करून टाकली आहे. मी सांगत होतो तुम्हाला, असं बोलत होतो तुमच्याशी की या नितीन गडकरी साहेबांना सांगा कोणीतरी बाबा हे अंडरग्राऊंड रेल्वे मेट्रो काय बनवत आहे त्याच्या अगोदर हे रोड बनवा, वरती गाडी चांगली चालली पाहिजे. आमची गाडी ढंगची चालत नाही आहे, गाडी मेंटेनन्स करते आहे, प्रत्येक महिन्याला मेंटेनन्स करत आहे मित्रांनो. ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना माहिती आहे, ज्यांच्याकडे नाही आहे ते प्रायव्हेटमध्ये चालतं तरी त्यांना माहिती आहे बा रस्त्याची काय हालत चालली आहे. गडकरी साहेब काहीतरी करा यांचं. हे बघा आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अहमदाबाद हायवे, याची हालत बघा काय, खड्डा 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 खड्डा, एक पण चालणार, पूर्ण पॅचेस मारलेले आहेत. काय बोलायचं मित्रांनो, याच्यावरती पण कमेंट करून सांगा काय बघा काय आहे साहेबांना झालेलं आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट काढायचे द्यायचे, जे आहे जुनं त्याला काय विषय नाही. बरोबर आहे, घर तो चलना चाहिए भाई, सबका चलना चाहिए, गरीब सबका घर चलना चाहिए, तुम्हारा हमारा सबका. कैसे चलेगा बॉस लोग? इसमें कमेंट करो, मैं जो बोला उसे बिंदास कमेंट करो, टेंशन मत लो, गवर्नमेंट अपनी ही है, दबा के कमेंट करो. भाई साहब देखो आपण किधर आहे, अभी आहे आपण आता जस्ट आलो आहोत भाईंदर खाडीच्या वरती. फोर्ड इंडिओर गाडी आहे, नवीन न्यू मॉडेल आहे. किती मस्त वाटतं ना बघा, एकदम हॅवी बॉडी, बल्की एकदम, लुक पण छान आहे. हल्ली पळद्या बघा रप्पा रप, मदत नाही आहे. साइड दे भाई, साइड दे, अपनी भी पसंदी आ रही है, साइड दे. ना ट्रेलर डंपर अक्षरशः ना या रोडला 80% आहेत. एवढ्या मेजॉरिटीने गाड्या चालतात त्या रोड ना. ट्रॅफिक भरपूर होते सगळे, याच्यामुळे जास्त ट्रॅफिक होते. हे बघा तुम्ही बघा कसे गाड्या लावल्यात, सिस्टमच नाही चालवायची, पार्किंग करते बघा इकडे, रोड जाम करून टाकणार हायवे ऑलमोस्ट. हे भाई गुज्जा अंदर बैठ, गाडी घेऊनच बसणार वाटते. त्या स्पीडला आपल्याला मॅच करावं लागते. किती स्पीड आहे? 30. यांच्याबरोबर स्पीड मॅच करावं लागते. काय करणार, आपल्याला काही इलाज नाही आहे साहेब, इलाज नाही, याच्यावर इलाज काहीच नाही आहे. इसके ऊपर एक ही इलाज है, इनके पीछे चलो. बोलो दे. क्लास एकदम क्लास, असा रोड, असा खाली रोड आणि असा व्ह्यू, आणि गाडी चालवायची मजा एक जबरदस्त, एक नंबर. काय बोलता मित्रांनो, एक नंबर ना, एक नंबर. कमेंट पण एक नंबर करा, एकदम दाबून, आणि शेअर करा व्हिडिओ. मित्रांनो आपण आता हायवेवर लेफ्ट घेतलाय, विराटचा आतला रोड आहे हा, डायरेक्ट स्टेशनला जातो.
ईस्टला पण जातो, ईस्टवरनं ब्रिज पकडला की वेस्टला जातो. आपण आता विरारला पोहोचलो आहोत. विरार ईस्टला आहे आपण आता. इकडनं एक 5-6 किलोमीटरचं अंतर आहे घरी पोहोचेपर्यंत. आपण व्हिडिओ आता एंड करत आहोत मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये OTW आपल्या ऑन दी वे चॅनलमध्ये. उद्या परवा जसा व्हिडिओ येईल तसा अपलोड करत जाईन. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा. हे सुरुवात आहे मित्रांनो. याच्यानंतर चांगल्या गोष्टी, चांगल्या रेकॉर्डिंग, चांगल्या व्हॉइस ओव्हरद्वारे तुम्हाला व्हिडिओज मी देण्याचा प्रयत्न करीन. अजून पण जे व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणखीन पुढे बघत राहा, व्हिडिओची मजा घेत राहा आणि व्लॉगची पण. आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. कमेंट करा. थँक्यू.